त्याच्या पुढे जायला पाहिजे. फक्त या मालमध्ये नकोय. बोला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की. मुझे भाई कुछ दम तो दिखता है. कोकण विभागाच्या विभागीय आढावा बैठकीला मेळाव्याला उपस्थित महाराष्ट्राचे प्रभारी, एक लोकप्रिय नेते म्हणून देशाला परिचित असलेले सन्माननीय चेन्नीथला साहेब, आपल्या राज्याचे काँग्रेसचे लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, आमचे नेते सन्माननीय विधिमंडळाचे नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात, आमचे सहकारी आणि विधान परिषदेचे गटनेते सतेज प्रभुवंती पाटील साहेब, ज्यांच्यामुळे आमचे सचिव माननीय BM संदीप साहेब, ज्यांनी हा उत्तम असा आणि सुंदर असा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये ज्यांचा मोलाचं योगदान आहे, असे मुजफ्फरभाई हुसेन, भाई जगतापजी, माजी खासदार हुसेन दलवाईजी, या ठिकाणी उपस्थित माजी आमदार उस्मान खलिपेजी, आमचे सुनील अयरेजी, प्रमोद सावंतजी, महेंद्र खरतजी, आबा दळवीजी, भावनाताई जैन, ब्रिज दत्तजी, श्रद्धा ठाकूरजी आणि मंचावर असलेले काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते, माझ्या पुढे बसलेले सर्व काँग्रेसचे कोकण विभागातून आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि देशभक्त, राष्ट्रभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कारण खऱ्या अर्थानं देशभक्त, राष्ट्रभक्त तुम्ही आहात. ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळत होता त्यावेळेस काँग्रेसच्या विचाराचा माणूस देश स्वातंत्र्यासाठी लढत होता आणि आज दिल्लीच्या गादीवर बसले आहेत. त्यावेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळू नये म्हणून इंग्रजांचे पाय चाटत होते. त्यामुळे ते देशभक्त होऊ शकत नाही, तर खरा देशभक्त काँग्रेसच्या विचाराचा माणूस देशभक्त होऊ शकतो. हा इतिहास स्वातंत्र्याच्या पूर्वीचा, स्वातंत्र्यानंतरचा इतिहास, हा देश जो आज विकसित भारत म्हणून, समृद्ध भारत म्हणून बाहेर जाऊन या देशाचे पंतप्रधान बोलतात, त्यावेळेस या देशातील राजीवजीचं योगदान, या देशातील इंदिराजीचं योगदान, या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचं योगदान कोणी विसरू शकत नाही. अरे असे येतील किती, जातील किती, पण काँग्रेसचा इतिहास चंद्र सूर्य असेपर्यंत कोणीही मिटवू शकणार नाही. हा ज्वाजल इतिहास काँग्रेसचा आहे आणि म्हणून त्या विचाराचे पाईक म्हणून आपण इथे उपस्थित आहोत. महाराष्ट्रामध्ये राज्य विकणारी मंडळी त्या खुर्चीवर बसलेली आहे. कुंपण शेत खातोय हे महाराष्ट्रामध्ये आम्ही बघतो. कुंपण शेत यासाठी म्हणतो की कधी नव्हे एवढ्या आमच्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील सरकारने जमिनी विकण्याचा सपाटा सुरू केला. हा महाराष्ट्र विकणारा मुख्यमंत्री कोण असेल तर उद्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस एकनाथ शिंदेचं नाव सर्वात वर असेल. एवढं नालायक सरकार महाराष्ट्रात कधी झालं? आज लूट चालली, लूट लो जितना मिलता है लूट लो. कारण त्यांना माहित आहे की पुढची सरकार काँग्रेसची, महाविकास आघाडीची येईल, त्यामुळे जेवढं लुटता येईल तेवढं लुटून. दिवस मोजत आहेत, दिवस मोजण्याचं काम सुरू झालेलं आहे. काल परवा इव्हेंट सुरू होत, लाडकी बहीण, फार जोरात इव्हेंट. मधामध्ये रॅम्प लावला जातो 200 फुटाचा आणि हे नाचे त्या रॅम्पवर जातात. तिघेही, कधी कधी कोणी रुसतो, बारामतीवाला रुसतो तर कधी नागपूरवाला. ते तीन तिघाडा काम बिघाडा असं हे सरकार.
आणि त्या रॅम्पवर चालतात आणि बहिणीला विचारतात तुझ्या खात्यामध्ये पैसे पडले काय, तुझ्या खात्यात पैसे जमा झाले काय. अरे नालायकांनो, विचारायचं असेल तर त्या बहिणीला विचारा तू सुरक्षित आहेस का, हे पहिल्यांदा विचारलं पाहिजे. पैसे विचारताय, तुमच्या काय बापदाद्यांनी कमाई करून ठेवलेले पैसे आहेत. काल परवा गोड तेल 32% इम्पोर्ट ड्युटी वाढवली आणि गोड तेल खाण्याचं तेल भगिनीला सांगतोय 20 रुपये प्रत्येक किलोवर वाढले. झाले लाडक्या बहिणीचे पैसे वसूल. फक्त तेलामधूनच महागाई गगनाला भिडवली, महागाईनं उच्चांक गाठलाय. मध्यमवर्गीय सामान्य गरीब कुटुंब मजूर जगणं मुश्किल करून टाकलं आणि हे सांगतात आम्ही महाराष्ट्राच्या विकासाला लढतो. काल परवा नागपूरमध्ये आलेला 18,000 कोटी रुपयाचा 18,000 कोटी रुपयाचा सोलर पॅनल निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला. फॉक्सकॉन गुजरातला गेलाय, टाटा एअरबस गुजरातला गेली. तुमचे सेमी कंडक्टरचे 4 प्रकल्प मंजूर झाले, त्यातील 3 गुजरातला आणि 1 आसामला. महाराष्ट्राला काही दिलं नाही. हे महाराष्ट्रासाठी लढणार काम करणारं सरकार. अरे महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवून स्वाभिमान विकून गुजरातच्या पाया पडून त्या गुजरात मध्ये जाऊन गुजरातला आपण सर्व तुम्ही मुंबई गुजरातची करू शकला नाही, पण महाराष्ट्राची अस्मिता तिकडे गहाण ठेवण्याचं काम तुम्ही करताय. हे काय चाललंय. आणि म्हणून हा घोटाळेबाज सरकारला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस ताकदीनं पुढे आली आहे. तुम्ही जर ताकदीनं लढलात तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणण्यापासून कोणी माईचा लाल सोडू शकणार नाही, हा विश्वासानं मी सांगतोय. विदर्भापासून आम्ही साफ करणं सुरू केलं. फडफड फडफड फडणवीस करताय, फडफड चालली आहे. अजित पवार अस्वस्थ आहेत. काम झालं, गरज सर्व वापरा आणि फेका झालाय त्या बिचाऱ्याचा. काय गती करून ठेवली. 1 खासदाराला अजित पवारांचा RSS ची लोक म्हणतायत घेऊन बेकार झालं. अरे काय चाललंय. एकमेकाचा पटत नाही. या लाडकी बहीण म्हणून श्रेयवादाचं काम सुरू झालंय. त्या लाडक्या बहिणीच्या कामामध्ये मंत्रिमंडळामध्ये भांडण झालं. 6व्या माळ्यावर कॅबिनेट आणि पहिल्या माळ्यावर आवाज येत होता भांडणाचा. हे भांडखोर लेखाचे श्रेयासाठी भांडत होते, महाराष्ट्राच्या भगिनीच्या सुरक्षेसाठी भांडत नव्हते, श्रेयासाठी भांडत होते, श्रेय घेण्यासाठी. तो आवाज खालीपर्यंत येत होता. मी त्यांना निरोप पाठवला की पुढची कॅबिनेट घेऊ नका, नाहीतर एकमेकाचे कपडे फाडा. इथपर्यंत हे सरकार खालच्या पातळीवर गेलेलं आहे. काल परवा घोटाळ्याची तर मालिका. होय, 10 लाख कोटीच्या जमिनी विकल्या. 15 वर्षामध्ये जेवढे टेंडर झाले नाहीत तेवढे टेंडर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील सरकारने काढले. मुंबई कॉर्पोरेशन 1,97,000 कोटी रुपयाचे टेंडर काढले. महाराष्ट्रामध्ये बांधकाम विभाग, MSRDC हे सगळे मिळून 8.5 लाख कोटीचे टेंडर या सरकारने काढले. कालच ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटने, ST महामंडळाने, मीडियावाल्यांनो दाखवा जरा, 3000 बस घेण्याचा निर्णय झाला, टेंडर झाला.
तेही स्पेसिफिक कुठला विभाग, कुठली गाडी तर टाटाची नाही, एका विशिष्ट कंपनीच्या गाडीला आणि अशोक लेलंड नावाच्या कंपनीला तो टेंडर दिला गेला 5 वर्षाच्या बसच्या मेंटेनन्स साठी 3000 बस साठी 6000 कोटी रुपये मोजले। एक एसटी बस 5 वर्षासाठी 2 कोटीना। अरे तुम्ही किती लुटताय रे, लुटारू, चोर, डाकू, कोणत्या शब्दाने बोलावं? 3000 बसचा टेंडर 6000 कोटीना, 6000। या आरोग्य मंत्री तर आरोग्य खातच विकायला लागला। काल पेना टेंडर काढलं त्यांनी 2800 कोटी रुपयाचं। त्यामध्ये हॉस्पिटलच्या क्लिनिंगचं काम आहे। हे काम मागील वर्षी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1200 कोटी रुपयात होत होतं आणि हा चोर डाकू लोकांनी 2800 कोटी रुपयाचा टेंडर काढला। एम्ब्युलन्सचा टेंडर 10,000 कोटीचा। काय चाललंय? हे सर्व जर पाहिलं तर महाराष्ट्र विकायला काढलाय, महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला निघालाय। म्हणून तुम्ही आता विचार करायचा आहे। मीरा भाईंदरच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून आम्ही आलो। मुजफ्फर भाईंचा नेतृत्व त्यावेळेस नगरसेवक होते, कॉर्पोरेटर होते। तो पुतळा 1991-91 मध्ये बसवला। तो पुतळा अजून तसाच्या तसाच। 91 मध्ये बसवलेला काँग्रेसच्या काळातील पुतळा स्वाभिमानानं अभिमानानं छत्रपती शिवरायांचा उभा। आणि हे कमिशनखोर, धोकेबाज नालायकांनी 8 महिन्यापूर्वी बसवलेला पुतळा धारातीर्थी पडला। हे कमिशन खोरीचं लक्षण आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे। अरे पुतळ्यामध्ये कमिशन खाताय महाराजांच्या। आता महाराजांच्या आशीर्वादानं महाराजाची भवानी तलवार तुमच्या माना छाटल्याशिवाय राहणार नाही। एवढं महाराष्ट्राची अस्मिता उद्ध्वस्त करण्याचं काम केलंय तुम्ही। हे सगळं सुरू आहे खुलेआम। यासाठी जागा तर इतक्या दिल्यावर काय सांगू तुम्हाला। काल परवा कुर्ल्याची जागा दिली, 20,000 कोटीची जागा आहे। राहिला कुठे? धारावीच्या पुनर्विकासासाठी अदानीला पुन्हा त्या दूरची जागा, कुर्ल्याची काही संबंध नाही, 20,000 कोटीची जागा दिली। बांद्र्याची जागा सिलिंगची, अदानी। डम्पिंग यार्डची जागा, अदानी। बेचो और खाओ। काय चाललंय? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? त्यावेळेस म्हणाले होते भाजपवाले, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? अरे नालायकोंना, गाण ठेवलाय गुजरातला। गाण ही स्थिती आणून ठेवलेली आहे। आणि म्हणून नाना भाऊ इथे आहेत, आमचे अध्यक्ष महोदय बाळासाहेब आहेत। आपण साहेब नेहमी कोकणाकडे दुर्लक्ष केलं। आता यावेळेस कोकणाकडे दुर्लक्ष करायचं नाही, कारण कोकण आपलंच आहे। कोकण, कारण ती स्थिती आलेली आहे। आपण लढलोच नाही तर पक्ष वाढणार कसा? अधिकाधिक जागा कोकणातील काँग्रेसला मिळाले पाहिजेत। यासाठी तुम्ही आणि आम्ही मिळून प्रयत्न करूया आणि कोकण काँग्रेसचा गड करण्याची ताकद आपण दाखवूया। हे करू शकतो आपण। त्यासाठी तुम्हाला सुद्धा
जिद्दीनं कामाला लागावं लागेल. आज आमच्या चन्नीताला साहेबांच्या संदर्भात बोलताना मुजफ्फर भाई, आपको धन्यवाद देता हूं कि जो मीरा भाईंदर में इतना अच्छा कार्यक्रम आपने, आपके कार्यकर्ताओं ने सबने मिलकर किया है. आपको मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूं. जो रास्ते से आ रहे थे मीरा भाईंदर, और ये कोकण में ठाणे जिले में 18 जगह है, ऐसे इसमें आप लोग लड़ते हुए कांग्रेस की ताकत और कांग्रेस को जिंदा रखने का काम किया है. हम आगे आपको ताकत देने का विश्वास देते हैं, इसीलिए यहां हम लोग आए. एक शायर कहते, जीत के खातिर जुनून चाहिए, वो होना चाहिए. जीत के खातिर जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीतने की गुण चाहिए, जीत की गुण चाहिए. कुछ भी कहने दे राहुल जी को, कल के आज के छोटे भैया जिनकी औकात नहीं, वो राहुल जी पे बोल रहे. वो एक आमदार गायकवाड़ ठोकेबाज, वो चिल्ला रहा है राहुल जी की जीभ काटने की. अरे तुम्हारी जीभ नहीं, तुमको ज्यादा मस्ती करोगे तो जनता वोट के माध्यम से तुम्हारी गर्दन भी काटेगी, ये ध्यान में रखना. इतनी मस्ती है सत्ता की, धोखेबाजों को जो मस्ती आई है, इतनी मस्ती मैंने कभी नहीं देखी. अनाप शराब बातें करते जा रहे. कल उसने कहा राहुल जी के बारे में, वो बोंडे खासदार राज्यसभा का, अब बहुत ये चाटुगिरी करते करते इनकी जीभ इतनी पतली हो गई, जीभ पैर चाटते चाटते. अब ये चाटुगिरी करने वाले राहुल जी पर जीभ को झटका देने की बात करते हैं. अरे तुम्हारी औकात नहीं राहुल जी के बाल को हाथ लगाने की, ये देश में किसी की औकात नहीं. तो क्या पता है, जिसके दादी ने इस देश के लिए शहादत दी, जिसके बहादुर ने इस देश में शहीद हुए, जिसके परदादा 13 साल तक इस देश के आजादी के लिए जेल में रहे, अपना सर्वस्व इस देश को दिया. ये बलिदान और त्याग का विचार गांधी का है, इसलिए गांधी कभी डरता नहीं, ये ध्यान में रखो. तुम डराने की कोशिश मत करो. हार नजदीक है करके डराने की बात करोगे तो कांग्रेस का कार्यकर्ता उतना ही ताकत से मुकाबला करेगा. 2 महीने रुको, तुम्हारा बंदोबस्त कैसे करना हमको आता है, ये ध्यान में रखो. इतनी मस्ती नहीं होनी चाहिए. जो कहा ही नहीं राहुल जी ने, वो बातें फेक नैरेटिव्स तैयार करने की बात जो हो रही, उसका भी बंदोबस्त हमें करना है. कोकण के छत्रपति शिवाजी महाराज के इस पावन भूमि से ज्यादा आमदार चुन के लाने के लिए हम सब, आप सब मिलकर प्रयास करेंगे. और हम कोशिश, मेरे नेताओं से, हमारे स्टेज पे बैठे, मंच पे बैठे तमाम नेताओं से भी मैं बात को रिक्वेस्ट करूंगा कि इस बार कोकण में ज्यादा से ज्यादा सीट कोकण में कांग्रेस को मिलनी चाहिए. यह भी मैं उनसे गुजारिश करते हुए मेरे शब्दों को विराम दूंगा. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय सेवा, सलाम वालेकुम, राम राम.